नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता। आज हुताशनी पौर्णिमा। सर्वांना हुताशनी पौर्णिमेच्या म्हणजेच होळीच्या खूप खूप शुभेच्छा। त्याचप्रमाणे आज दुसरा एक दिनविशेष आहे आणि तो म्हणजे राष्ट्रीय परोपकार दिवस आहे। आज संपूर्ण भारतामध्ये आज परोपकार दिवस मानला जातो, साजरा केला जातो। प्रत्येकाच्या आयुष्यात परोपकाराला अत्यंत महत्त्व आहे। परोपकाराशिवाय जीवनच व्यर्थ आहे असं संतांनीही सांगितलंय। संस्कृत सुभाषित सुद्धा आहेत। पुण्याची व्याख्या जर करायची म्हटलं, पुण्य कशाला म्हणायचं तर पुण्य म्हणजे फक्त परोपकार। परोपकाराय पुण्याय आणि पापाय परपीडनम। पाप जर कशाला म्हटलं असेल तर ते दुसऱ्यांना त्रास देणे, मग मानसिक असेल, शारीरिक असेल, आर्थिक असेल, कोणताही त्रास जर दुसऱ्यांना दिला तर त्याच्यापासून पाप होतं, म्हणजे पापाय परपीडनम। एवढंच नाही तर संत तुकारामांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा। तुम्हाला जर नुकसान होतंय आपलं असं वाटत असेल तर कोणाला फुकट दूध देऊ नका, पण किमान ताक तरी द्या। पण आता आहे का तसं? राहिलंय का तसं? अजिबात नाही। प्रत्येकाच्या ठिकाणी मतलब, स्वार्थ, मत्सर, द्वेष हा आढळून यायला आहे आणि म्हणून अशा प्रकारचे दिवस साजरे करायची वेळ आली आहे प्रत्येकावर। तर म्हणूनच मी आपला जास्त वेळ घेणार नाही। आज परोपकार दिवस आहे आणि काहीतरी थोडा तरी होईल तेवढा, ज्या रूपात करता येईल तेवढा परोपकार करावा, या विषयावर मी आज माझी कविता लिहिलेली आहे। तिला प्रसिद्धी दिली आहे दैनिक दिव्य लोकप्रभानं। तर ऐकूया माझी ती कविता राष्ट्रीय परोपकार दिवसाची। दूध दिले नाही तर ताक तरी द्या असे तुकाराम सांगून गेले होते। दूध नाही दिले तर ताक तरी द्या असे तुकाराम सांगून गेले होते। इथे मात्र हरिपाठ मुखोद्गत असणारे ताक विकत बसले होते। बरोबर आहे की नाही? दूध दिले नाही तर ताक तरी द्या असे तुकाराम सांगून गेले आहेत आणि इथे मात्र हरिपाठ मुखोद्गत असणारेच ताक विकत बसले आहेत। स्वार्थापुढे भूतदयेला कुणाच्या स्वप्नात ही जागा राहिली नाही। स्वार्थापुढे भूतदयेला कुणाच्या स्वप्नात ही जागा राहिली नाही आणि आपल्या पाण्याने पाप धुणारी इथे चंद्रभागा राहिली नाही। देवाचे नाव विकून बेगडी संत सर्रास नोटा छापू लागलेत। देवाचे नाव विकून बेगडी संत सर्रास नोटा छापू लागलेत आणि जिभेच्या चोचल्यासाठी काही जण देवाला बकरे कापू लागलेत। देव बकरं मागतो का? देव कोंबडं मागतो का? देव मेंढी मागतो का? देव म्हैस कापा म्हणतो का? नाही। ते स्वतःचे चोचले असते जिभेचे, त्याच्यासाठी देवाचं नाव करतो आपण आणि देवाला बकरं कापतो। म्हणून देवाचे नाव विकून बेगडी संत सर्रास नोटा छापू लागलेत। कीर्तनकाराच्या तारखा मिळणार काही काहीच्या, एवढ्या नोटा छापायलेत आणि जिभेच्या चोचल्यासाठी काही जण देवाला बकरे कापू लागलेत। फक्त लोभ, द्वेष, मत्सर आणि अहंकार मस्तकात राहिला आहे। फक्त द्वेष, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार कुठे राहिलाय? मस्तकात राहिला आहे आणि मुलांना शाळेत शिकवण्यापुरताच उपकार पुस्तकात राहिला आहे। फक्त लोभ, द्वेष, मत्सर आणि अहंकार मस्तकात राहिला आहे आणि मुलांना शाळेत शिकविण्यापुरताच परोपकार पुस्तकात राहिला आहे। आणि या शेवटच्या वेळी दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यात आपला जन्म कडीला गेला पाहिजे। काही ना काहीतरी सहकार्य आपल्याकडून घडलं पाहिजे, म्हणून दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यात आपला जन्म कडीला गेला पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यात थोडा तरी परोपकार केला पाहिजे। धन्यवाद। आजची ही परोपकार दिनाविषयीची कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एखादा विषय घेऊन मी आपल्याला भेटेल। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।